नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, महाराष्ट्र वन विभाग व महाराष्ट्र शासन यांची मेगा भरती फॉरेस्ट गार्ड या पदाची निघालेली होती। या मेगा भरतीमध्ये नागपूर विभागातील जी भरती आहे तर त्याबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र जाहीर झालेलं आहे। तर काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। वन संरक्षक प्रादेशिक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय 20 जानेवारी 2024ला हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालं आहे। वनरक्षक पदभरती प्रक्रिया 2023 यात नागपूर वनवृत्तातील वनरक्षक संवर्गातील उमेदवारांकरिता मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासणी कार्यक्रम वेळापत्रक 19/1/2024 रोजी वन विभागाचा mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही या वेबसाईटला जाऊन ते बघू शकणार आहात। प्रसिद्ध करण्यात आलेली जाहीर सूचनेसोबतचं प्रपत्र आवश्यक कागदपत्रांची सूची मध्ये अनुक्रमांक 22 वर जाहिरातीमधील परिशिष्ट 15 नुसार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र घेऊन येण्यास कळविण्यात आले होते। जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र तुम्हाला फिजिकली फिट आहे याबद्दलचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे। तर या व्यतिरिक्त तुम्ही खालीलचं करेक्शन केलेलं जे आहे ते रीड करणं गरजेचं आहे। जाहिरातीमधील परिशिष्ट 15 नुसार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र। तर जिल्हा शल्य चिकित्सकाऐवजी त्यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र असं दुरुस्ती इथे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तसेच वेळापत्रकात दिनांक 23/1/2024 आणि 24/1/2024 च्या बॅच टाईम दुपारी 11 दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 11 व दिनांक 25/1/2024 ते 22/2/2024 च्या बॅच टाईम दुपारी 10 दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 10 असे वाचावे। तर याबद्दलचं हे शुद्धीपत्रक आहे। ज्या गोष्टी चुकीने प्रिंट झालेल्या होत्या त्याबद्दलचं शुद्धीपत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे। फिजिकल फिट हे सर्टिफिकेट ग्राउंडसाठी खूप महत्त्वाचं आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्राउंडची परीक्षाही देता येणार नाही आहे, चाचणी देता येणार नाही आहे, त्यामुळे फिजिकल फिटचं सर्टिफिकेट नेणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंडसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल दी बेस्ट। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात। योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।